मी ट्रेनमध्ये एक टीटी होतो. गेल्या 20 वर्षांपासून मी ही नोकरी करत होतो. स्टेशनवर विविध प्रकारचे लोक येत जात असत. पण एक मुलगी गेल्या 2 दिवसांपासून स्टेशनवर येऊन रोज बसत होती. ती काही खात पीत नव्हती, फक्त सतत एकाच जागेवर बसून राहत होती. अनेक ट्रेन आल्या आणि निघून गेल्या, पण ती कधीही कोणत्याही ट्रेनमध्ये चढली नाही. मला खूप आश्चर्य वाटले. मी चहा आणि ब्रेड घेऊन तिला देण्यासाठी गेलो आणि खाण्यासाठी आग्रह केला, पण तिच्या चेहऱ्यावर चादर पांघरलेली होती. मात्र नकळे कशामुळे तिचे डोळे मला ओळखीचे वाटत होते. मी तिला विचारले की जर काही समस्या असेल तर मला सांगा, मी तुमची मदत करेन. जशी त्या मुलीने चादर काढली तशी माझी बुद्धीच भ्रष्ट झाली, कारण ती मुलगी तर माझीच. मी घाईघाईने युनिफॉर्म घालून खोलीतून बाहेर आलो होतो. माझी पत्नी मला पाहत म्हणाली की एकदा माझी ही अवस्था विचारून घ्या. नेहमी तुम्ही तुमच्या आईजवळच बसलेले असता. एकदाही तुम्ही खोलीत आला नाही आणि आजही तुम्ही तुमच्या आईच्या खोलीतच झोपला. हे कसले न्याय आहे अजय? तिचे बोलणे ऐकून मी लगेच म्हणालो की मी खोलीत येऊ इच्छित होतो, पण आई खूप उदास होती, म्हणून मी त्यांच्या जवळच झोपलो. मग बोलत बोलत वेळ कसा गेला हे कळलेच नाही. आणि तुला माहीत आहे की 2 दिवसांचा थकलेला होतो, म्हणून तिथेच झोपलो. आता सांग, काय झाले? काही त्रास आहे का? तर ती तोंड करून म्हणाली की जाऊन तुमच्या आईकडूनच विचारा काय त्रास आहे आणि कोणती उदासी आहे त्यांना. तुम्हाला त्यांच्यामुळे माझी काळजीच नाही. 2 दिवसांपासून तुम्ही माझ्या जवळही आला नाही. जेव्हा लग्न होते तेव्हा आईपेक्षा पत्नीचा हक्क जास्त असतो. तिचे बोलणे ऐकून मी लगेच म्हणालो की अजिबात नाही. आईचे कर्तव्य आपल्या जागी आणि पत्नीचे कर्तव्य आपल्या जागी असते. तर अशा प्रकारच्या गोष्टी बोलू नकोस, आणि जर काही त्रास असेल तर मला सांग, नाहीतर मी निघतो. जॉबचा वेळ सुरू झाला आहे. तुझ्या बोलण्यामुळे मला उशीर होत आहे. माझे बोलणे ऐकून माझी पत्नी लगेच किचनमध्ये गेली आणि तिथे जाऊन भांडी रागाने पटकवू लागली आणि बोलणे वाढू लागली. हो, इथे मी जेवण बनवण्यासाठीच आले आहे ना. माहीत नाही मी तुमच्याशी लग्न का केले. असे वाटते की जणू मी तुमच्यावर जबरदस्तीने सोपवली गेली आहे. एक मूल जन्माला घातले, काही उपकार नाही केला. या मुलाचीही काळजी घ्यावी लागते. मूल रात्री पप्पा पप्पा म्हणत झोपले, पण तुम्हाला काळजीच नाही कोणत्या गोष्टीची. ती खूप मोठ्या आवाजात ओरडत होती. मी एक नजर माझ्या आईच्या खोलीकडे टाकली आणि शांतपणे तिच्या जवळ आले. ती आणखी काही बोलते त्यापूर्वीच मी तिचा हात पकडला आणि तिला पाहत मऊ स्वरात म्हणालो की बघ, तुझी ही आई आहे. तू तुझ्या आईच्या दृष्टीने माझी व्यथा समजून घे. माझे वडील नाहीत, आईला माझी साथ हवी असते. मी तुझे बोलणे समजतो आहे, तू काय म्हणू इच्छितेस, पण तू तरुण आहेस, समजूतदार स्त्री आहेस. जर तू अशा प्रकारच्या कृती करशील तर मी कुठे जाईन सांग? आणि तरीही एक जीवनसाथीच दुसऱ्याच्या त्रासाला समजतो, पण तू माझ्या त्रासाला समजून घेणार नाहीस. कृपा करून माझ्या व्यथेला समजून घे. अगं आई, ही आवश्यक आहे. वडिलांच्या मृत्यूला किती वेळ झाला आहे जो तू अशा प्रकारच्या कृती करत आहेस. माझे बोलणे ऐकून माझी पत्नी शांत झाली आणि तोंड करून म्हणाली की फक्त हीच सफाई देता येते तुम्हाला. आता मी काय बोलू? इच्छा तुमची, पण तो दिवस दूर नाही जेव्हा मी हे घर सोडून जाईन आणि तुम्ही पूर्णपणे एकटे राहाल. मग तुम्हाला कळेल की पत्नी काय असते. जेव्हा वेळेवर धुतलेले कपडे मिळणार नाहीत आणि घरी आल्यावर बनवलेलं जेवण मिळणार नाही. तर तिचे बोलणे ऐकून मी लगेच तिला माझ्या गळ्यात घेतले आणि तिच्या डोक्याला धरून म्हणालो की अरे, काय झाले आहे तुला? कृपा करून माफ कर ना मला. आता असे होणार नाही. आय एम सो सॉरी. माझ्या विनंतीवर ती शांत तर झाली आणि मला पाहत म्हणाली की पण मी तर तीच गोष्ट पुन्हा सांगेन. आईपेक्षा पत्नीचा हक्क जास्त असतो. तर मी आता शांत झालो, कारण मी जाणत होतो मी एका अशा दगडावर डोके आपटत होतो ज्याला जितके समजावले तरी तो तितकाच गुंतागुंतीचा होतो. मी डोके होकारार्थी हलवून काही वेळ तिच्या जवळ उभा राहिलो आणि मग बाय म्हणून स्टेशनच्या दिशेने निघालो. गाडी चालवत असतानाही माझ्या मनात माझ्या पत्नीचे बोलणे चालू होते. रात्री आईने मला जे सांगितले होते त्यानंतरही माझ्या पत्नीशी वागणे खूप चांगले होते. जर माझ्या जागी कोणी दुसरा असता तर आतापर्यंत माझ्या पत्नीचा हात धरून तिला घराबाहेर काढले असते. पण मी एक समजूतदार माणूस होतो. मी समजत होतो की अशा थोड्याफार रागारागी तर प्रत्येक घरात होतात. जर आपण झाडांना सांभाळण्याऐवजी त्यांना उखडून टाकले तर आपल्यापेक्षा मूर्ख कोणी नाही.
पण अचानक मला भूतकाळातील तो क्षण आठवला, जेव्हा माझी आई मला समजावत म्हणायची की जीवन इतके सोपे नाही जितके तू समजतोस. प्रत्येक गोष्ट सरळ नसते. प्रत्येक कथेचे दोन पैलू असतात. तू एकदा त्या मुलीवर नजर टाक. आणि मी नेहमी नकार देत असे की मला लग्नच करायचे नाही, मला माझ्या आवडीच्या मुलीशी करायचे आहे. पण आज मला जाणवले की काश मी माझ्या आईच्या बोलण्याकडे लक्ष दिले असते तर आज माझ्या वाट्याला अशी स्त्री आली नसती जी फक्त आणि फक्त स्वतःशीच संबंधित असते. खूप वेळ मी अशा विचारात होतो, पण स्टेशन येताच मी माझे लक्ष दुसरीकडे वळवले. जर आता मी घरच्या गोष्टींवरच लक्ष ठेवले तर मी कधीही काम करू शकणार नाही. गाडी मी पार्किंगमध्ये लावली आणि केबिनमध्ये गेलो. तिथे जाऊन मी माझी हजेरी लावली आणि सामान इत्यादी उचलून ट्रेनमध्ये आलो. हळूहळू प्रवासी चालू होत होते. अंदाजे अर्ध्या तासानंतर ट्रेन निघणार होती. सध्या मी एका बाजूला बसलो. माझे मन खूप उदास होत होते, इतके की शब्दात वर्णन करणेही कठीण होते. मला माझ्या आईची खूप काळजी वाटत होती. एका क्षणासाठी मनात विचार आला की आईला ओल्ड एज होममध्ये पाठवतो. तिथे जाऊन त्या सुखात तरी राहतील. त्यांच्यासारखे अनेक लोक तिथे असतील आणि मी सुट्टीनंतर त्यांना भेटण्यासाठी रोज जाईन. तिथल्या लोकांना पैसेही देईन जेणेकरून ते आईची काळजी घेतील. पण मग मी हा विचार करून थांबलो की जर कोणाला कळले की मी आईला ओल्ड एज होममध्ये पाठवले आहे तर लोक विविध प्रकारच्या गोष्टी सांगतील. प्रकरण सोडवण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचे होईल. म्हणून मी स्वतःला सावरले. काही वेळानंतर अनाउन्समेंट झाले आणि मग ट्रेन निघाली. सर्व प्रवासी आपापल्या जागी बसले. काही वेळानंतर मी माझ्या जागेवरून उठलो आणि सर्वांकडून तिकीट गोळा करू लागलो. आता मी 2 प्रवाशांनंतर तिसऱ्या ओळीत आलोच होतो, जेव्हा एक स्त्री माझ्यासमोर हात जोडून म्हणाली की माझ्याकडे तर कोणते तिकीट नाही. मला माहीत नव्हते की ट्रेनमध्ये तिकीट सोबत बसावे लागते. बेटा, मी पैसे देते, माझ्याकडे फक्त हे 200 रुपये आहेत. ती स्त्री खूप वृद्ध होती. मी तिला पाहताच म्हणालो की आई, तुमच्याकडे तिकीट नाही, तुम्ही सीट घेतली आहे. तुम्हाला माहीत आहे की एक तिकीट कितीचे आहे? तर ती घाबरलेल्या स्वरात म्हणाले की बेटा, माझी सून मला स्टेशनवर सोडून गेली आहे. तिने म्हटले होते की चढ, आरामात तुझ्या दुसऱ्या मुलाकडे पोहोचशील. माझा मुलगा मला माझ्या छोट्या मुलाकडे घेऊन आला होता. त्यानेच तिकीट इत्यादी विकत घेतली असेल. मला तर त्याने काहीही सांगितले नाही. मी तर झोपेत आले होते. आता विचार केला, झोपतच जाईल. मोठ्या मुलाशी बोलले होते. त्याने नकार दिला की तो येणार नाही, पण तुम्हाला स्वतः यावे लागेल. तर सून नकार देत होती की आता येण्याची गरज नाही. पण माझा छोटा मुलगा काम करतो, त्याची पत्नीही नोकरी करते. म्हणून मी विचार केला की मी माझ्या मोठ्या मुलाकडे जाते. त्याची मुले आहेत, माझे मन त्यांच्याबरोबर लागते. या स्त्रीचे बोलणे ऐकून अचानक मला माझ्या आईचा विचार आला आणि तीव्रतेने मला एका भावाची कमतरता जाणवली. काश माझाही कोणी भाऊ असता तर कमीत कमी तो आईची काळजी तरी घेऊ शकला असता. काश त्याची पत्नी चांगली असती. पण मी माझे डोके हलवून त्या स्त्रीजवळ बसलो आणि तिला समजावू लागलो की तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. असे प्रवास करत नाही. आता जशी मी त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहतो, लगेच मला माझ्या आईची आठवण येत होती. न कळे कशामुळे त्या स्त्रीच्या चेहऱ्यात मला माझी आई दिसत होती. म्हणून मी स्वतः माझ्या खिशातून त्यांचे पैसे दिले आणि तिकीट गोळा करून पुढच्या ओळीत गेलो. मनात खूप उदासी होती. आईच्या बोलण्याने माझे मन खूप खराब झाले होते. ज्या प्रकारे माझी पत्नी माझ्या आईशी वागत होती, काही दृश्य मी माझ्या डोळ्यांनीही पाहिले होते आणि काही आईने सांगून मला खूप त्रास दिला होता. अशाच प्रकारे खूप वेळ मी तिकीट इत्यादी गोळा करत राहिलो आणि मग जाऊन बसलो. पुढच्या स्टेशनवर जशी गाडी थांबली, मी लगेच उतरलो आणि आता दुसऱ्या ट्रेनमध्ये चढण्याचा इरादा होता, जेणेकरून परत येऊ शकेल. त्यापूर्वी मी कॅबिनमध्ये गेलो होतो. तिथे माझी हजेरी लावली आणि अवस्था सावरून दुसऱ्या ट्रेनमध्ये आलो. ही ट्रेन पुढे अर्ध्या तासानंतर निघणार होती. मी एकदा पुन्हा खरोखरच हरवून गेलो होतो. काही विचार करून मी माझा मोबाईल फोन काढला आणि माझ्या पत्नीला फोन लावला. 2 रिंगनंतर तिने कॉल रिसीव्ह केला. ती काही बोलते त्यापूर्वी मी म्हणालो की बघ स्नेहा, मी काही विचार करून तुला फोन केला आहे. आशा करतो की तू माझे बोलणे समजशील. माझा आवाज ऐकून ती म्हणाली की माहीत आहे, तुमच्या आईसाठीच फोन केला असेल की मी त्यांची काळजी घेईन. बघ अजय, असे होत नाही. मीही इच्छिते की मी माझ्या मुलासोबत आणि पतीसोबत एक शांत जीवन व्यतीत करावे.
पण तुमची आई माझ्या डोक्यावर चढली आहे. त्यांचा काही बंदोबस्त करा. तिचे बोलणे ऐकून मला राग आला आणि मी खूप रागाच्या स्वरात म्हणालो की शांत, पूर्णपणे चूप. आवाजही येऊ नये तुझा. तुला माहीत आहे तू काय बोलत आहेस? ती माझी आई आहे. तू असे शब्द तिच्यासाठी कसे वापरू शकतेस? तर ती लगेच म्हणाली की जर तू मला इतकं वाईट वाटत असेल तर मला सोडा. मी माझ्या आईच्या घरी जाते, कारण मला तुमच्या आईसोबत अजिबात राहायचे नाही. प्रत्येक छोट्या गोष्टीवर त्या टोकतात. प्रत्येक गोष्टीवर माझ्या मुलाला रागवतात. मी कधीपर्यंत त्यांचे असे वागणे सहन करत राहीन? तर मी लगेच म्हणालो की तो तुझा मुलगा आहे तर तिचा नातूही लागतो. ही गोष्ट विसरू नकोस तू. आणि ते घर माझ्या आईच्या नावावर आहे. त्यांचं कोणी बंदोबस्त करू शकत नाही. जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर माझ्या आईला समजावे लागेल. मला इतका त्रास देऊ नकोस नेहा, की मी माझे कामही शांतपणे करू शकणार नाही. माझे बोलणे ऐकून ती लगेच म्हणाली की मी तुम्हाला कोणताही त्रास दिला नाही. तुम्ही घरून जात होतात तेव्हाही मी तुमच्या आईबद्दल कोणतीही वाईट गोष्ट बोलले नाही. तुम्ही सारी रात्र त्यांच्याजवळ राहिला. त्यांनी तुमचे कान भरले आहेत. म्हणूनच तुम्ही सकाळीच माझ्याशी भांडत होतात आणि आता पत्नीशी बोलण्याच्या जागी तुमच्या आईचाच विषय घेऊन बसला आहात. ती स्त्रीच ठीक नाही. नेहमी तुमचे कान भरत राहते. मग तुम्ही म्हणता की मी वाईट आहे. ती आणखी काही बोलते त्यापूर्वी मी म्हणालो होतो की बस, पुरे झाले. आता तू कोणतीही उलटी सरळ गोष्ट बोलणार नाहीस. मी तुला फोन यासाठी केला आहे की आईची काळजी घे. आज रात्री मी परत येईन आणि आशा करतो की मला तुझ्याकडूनही कोणती तक्रार मिळणार नाही. हे म्हणून मी रागाने फोन बंद केला. पण मला विश्वास होता ही स्त्री इतकी निर्दयी आहे की माझी आई उपाशी मरेल पण ही जेवण देणार नाही. जर कोणती गोष्ट तिला वाईट वाटली तर ती कोणत्याही किमतीवर करणार नाही. मग मी तिला मारले तरी, ओरडले तरी किंवा सोडण्याची धमकी दिली तरी. याच कारणाने मी शेजारच्या आंटी विद्या आंटींना फोन केला. माझ्या पहिल्या कॉलवरच त्यांनी फोन रिसीव्ह केला. त्या हॅलो म्हणतात त्यापूर्वी मी त्यांना नमस्कार म्हणालो आणि सांगितले की आंटी, तुम्हाला खूप आशेने फोन केला आहे. तुम्ही नकार देऊ नका. माझे बोलणे ऐकून विद्या आंटी लगेच म्हणाल्या, काय झाले बेटा, काय प्रकरण आहे? काही क्षण मी शांत राहिलो. मग म्हणालो की आंटी, तुम्ही माझ्या आईला दुपारचे जेवण पोचवू शकाल का? तुम्हाला स्नेहाची सवय माहिती आहे. तिचे आणि आईचे कधीच जमत नाही. आंटी, तुमची खूप मेहरबानी होईल. माझे बोलणे ऐकून त्या म्हणाल्या की बेटा, मी तर जेवण पोचवेनच. रोजच तर मीच देते. तुला फोन करण्याची गरजच नव्हती. पण मी एक सांगेन, स्नेहाला समजाव. तुझ्या आईनेच तुला आज या जागेपर्यंत पोचवले आहे. तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिने तुला कधीही एकटं सोडलं नाही. नेहमी तुझ्यासाठी एका पायावर उभी राहिली. आता तुझी जबाबदारी आहे की तिच्या म्हातारपणाचा आधार बन. दररोज शेजारी जेवण पोचवत राहणं बरं दिसत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मी लगेच अस्वस्थ होऊन म्हणालो की याचा अर्थ काय? तुम्ही आईला रोज जेवण देता? माझे बोलणे ऐकून त्या म्हणाल्या की होय. तू तुझ्या आईला खर्चासाठी जे पैसे देतोस त्यातून ती मला काही पैसे देते, जेणेकरून मी तिला रोज दुपारचे जेवण पोचवावे. तुझी पत्नी तिला अजिबात जेवण देत नाही. फक्त तुझ्यासमोर नाश्ता देण्याचं नाटक करते. तुझ्या आईने मला तुला सांगण्यास मनाई केली होती. पण बघ बेटा, मीही एक आई आहे. माझ्याही 2 मुले आहेत आणि माझ्या मुलांच्या पत्नी कधीही असे करत नाहीत आणि करूही शकत नाहीत. उलट त्या तुझ्या आईचीही काळजी घेतात. तू जरा आपल्या घराकडे थोडे लक्ष दे. पत्नीसोबतच आईलाही समज. प्रेमाच्या नादात तुझ्या आईला असे एकटे सोडू नकोस. वरचा देव तुला माफ करणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या अंगात आग लागली होती. आता मला समजले की माझी आई विद्या आंटींच्या सुनेचे इतके का कौतुक करते. म्हणजे जेवण देणारी ती होती, कारण जो जेवण देतो तोच माणूस त्याचा जास्त उल्लेख करतो. ही गोष्ट आता मला समजू लागली होती. खूप वेळ मी स्तब्ध बसलो आणि मग जशी ट्रेनची घोषणा झाली, मी शांतपणे तिकिटे गोळा करण्यासाठी परत गेलो. पण माझे मन आतून रडत होते. मी खूप उदास झालो होतो. डोळ्यात अश्रूही आले होते. जर माणसाचा जीवनसाथी चुकीचा निघाला तर आयुष्यभर पश्चातापच राहतो. माझ्यासोबतही असेच काहीसे होत होते. थोड्या वेळाने घोषणा झाली, त्यामुळे मला माझे लक्ष कामावर लावावे लागले. ना खुशीने का होईना, माझे अश्रू आताच दडवले. थोड्या वेळाने मी उठलो आणि सर्वांकडून तिकिटे गोळा करू लागलो. वेळ हळूहळू निघत होता. रात्री 8 वाजता माझी दुसऱ्या ट्रेनमध्ये ड्युटी होती. पण मी नकार दिला,
कारण मला आता घरीच जायचे होते. मी ट्रेनमधून उतरून बाहेर आलो तेव्हा अचानक माझी नजर एका मुलीवर पडली. सकाळी जेव्हा मी ट्रेनमध्ये चढलो होतो तेव्हाही मी त्या मुलीला तिथे बसलेली पाहिली होती आणि आता ती तशीच बसली होती. आमची नजरानजर होताच ती घाबरून आपल्या जागेवरून उठली आणि लगेच गर्दीत अदृश्य झाली. एका क्षणासाठी मला वाटले की हे काय प्रकरण आहे, पण मी माझे डोके हलवले. कदाचित माझा भ्रम असावा. मग मी शांतपणे बाहेर आलो, माझी गाडी काढली आणि घराच्या दिशेने निघालो. आज मी ठरवले होते की स्नेहाशी बोलणारच. तिला विचारणार की तिला नेमके काय हवे आहे. माझ्या आईला जर ती सहन करू शकत नसेल तर मला स्पष्टपणे सांगावे, जेणेकरून मी आईचा काही बंदोबस्त करेन किंवा तिचा काही बंदोबस्त करेन. कारण मला माझ्या आईची खूप काळजी होती. यात शंका नाही की ती कुठेतरी बरोबर होती, पण तिची जबाबदारी नाही का की ती माझ्या आईला सांभाळावी. मी तिला हुकूम देत होतो. तिच्यासाठी हे आवश्यक होते की ती माझ्या आईची काळजी घ्यावी. काळजी ही फारशी नव्हती. फक्त सकाळचा नाश्ता द्यावा, दुपारचे जेवण द्यावे आणि रात्रीचे जेवण द्यावे. याशिवाय माझी आई तिला अजिबात त्रास देत नव्हती. माझ्या आईचे कपडे धुण्यासाठी एक बाई येत होती. तिच्या अंगाची मालिश करण्यासाठीही एक बाई येत होती. तिच्या खोलीची साफसफाईसाठीही एक बाई येत होती. सर्वांना पैसे मी माझ्या खिशातून देत होतो, फक्त यासाठी की माझ्या पत्नीला कोणताही त्रास होऊ नये. पण जर ती माझ्या आईला जेवणही देणार नसेल तर अशा स्त्रीचा काय उपयोग. कुठेतरी मी माझ्या आईसाठीच तर लग्न केले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ती खूप एकटी पडली होती. तिचे हातपाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते. याच कारणामुळे मी लग्न केले होते की कदाचित एका स्त्रीमुळे तिचे मन रमेल. पण ती स्त्री माझ्या आईला निष्क्रिय ठेवत होती, तर मग तिचाही काही उपयोग नव्हता. माझे मन खूप खराब झाले होते. एक लांबचा प्रवास करून मी घरी पोहोचलो. मी आत प्रवेश केला तेव्हा माझ्या आईच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येत होता. माझा लहान निरागस मुलगा दारात उभा रडत होता आणि आत माझी पत्नी ओरडत होती. मी दाराजवळ पोचलो तेव्हा पुढचा क्षण माझ्यासाठी मृत्यू समान होता. तिने माझ्या आईला हाताने पकडले होते. ती त्यांच्यावर हात उगारणार होती की तेव्हा मी मागून ओरडलो, हे काय करत आहेस, मागे हट. माझा आवाज ऐकताच ती घाबरून दूर झाली आणि मला पाहत काही क्षण स्तब्ध झाली. मग घाबरलेल्या स्वरात म्हणाली की ही मला आणि तुमच्या मुलाला मारत होती, म्हणून मी तिचा हात पकडला. तर मी म्हणालो की खोटे बोलण्याची गरज नाही. आई तर आपल्या पलंगावरून नीट उठूही शकत नाही. ती तुझ्यावर हात कशी उगारेल आणि तू माझ्या आईला मारायला लागलीस. जर त्यांनी तुझ्यावर हात उगारलाच होता तर तू माझ्याकडे तक्रार करायचीस. मी स्वतः त्यांच्याशी विचारपूस केली असती. त्याऐवजी तू माझ्या आईला मारणार. ती रडत म्हणाली की मला माफ करा. ती तुमच्या मुलालाही मारत होती म्हणून मला राग आला. कोणतीही आई आपल्या मुलावर हात उगारणे सहन करू शकत नाही. तर मी दुःखाने भरलेल्या नजरेने माझ्या पत्नीकडे पाहिले. ज्या स्त्रीवर मी इतका विश्वास ठेवत होतो ती माझ्या मागे माझ्या आईसोबत असे वागते. मी लगेच माझ्या आईकडे गेलो, जी उभी राहून खूप रडत होती. मी तात्काळ माझ्या आईला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणालो की बस आई, मी आलो आहे. मी तिचा बंदोबस्त करतो, तू शांत हो. ती म्हणाली की कोणत्याही बंदोबस्ताची गरज नाही बेटा, तू फक्त माझा बंदोबस्त कर. मला या घरात राहायचं नाहीये. हे घर तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी बांधले होते. ते मला नेहमी एकच गोष्ट सांगायचे की हे माझ्या मुलाचे घर आहे, येथे त्याचे खानदान फुलेल. त्यांना त्यांच्या पत्नीचीही काळजी नव्हती. जेव्हा त्यांनी मला एकटे सोडून माझ्यापूर्वी हे जग सोडले, आता मला कोणाचीही काळजी नाही. मला ओल्ड एज होममध्ये सोडून ये. तिचे बोलणे ऐकून मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माझ्या पत्नीकडे पाहिले आणि ओरडत म्हणालो की जा इथून, मी तुझ्याशी बोलायला येतो. ती घाबरून निघून गेली. कदाचित तिला कल्पना नव्हती की मी रात्रीच परत येईल. माझी आई माझा हात धरून माझ्यासोबत पलंगावर बसली आणि म्हणाली की बेटा, मी खरे सांगते आहे, इथे राहणे हा त्रासाचा उपाय नाही. तुझा मुलगा मोठा होत आहे. काही काळानंतर त्याला ही खोली हवी असेल, मग माझा बंदोबस्त कर. विद्या सांगत होती की तिच्या ओळखीच्या 2 बायका तिथे राहतात. तिथे त्यांची खूप चांगली काळजी घेतली जाते. मीही तिथे राहीन आणि तुला कधीही दोष देणार नाही, कारण तू माझी काळजी घेण्यासाठी खूप काही केलेस. तिचे बोलणे ऐकताच मी रागाने म्हणालो की नाही आई, तुझ्यासाठी मी एक परिचारिका ठेवेन आणि त्या स्त्रीला आजच मी माझ्या घरातून बाहेर काढेन.
अशा स्त्रीला माझ्या घरात ठेवणार नाही जी माझ्या आईला त्रास देत आहे. तिला आता माझ्या घरात जागा देणार नाही. तर माझी आई डोके नकारार्थी हलवत म्हणाली की शांत हो बेटा, तुला विनाकारण उलटे सुलटे बोलण्याची गरज नाही. मला तुझे घर उद्ध्वस्त व्हावे असे वाटत नाही. माझं तर आता वय झालं आहे. तू तुझे आयुष्य सुखाने व्यतीत कर. तिने कधीही माझ्यावर हात उगारला नाही. आज माहीत नाही तिला राग का आला, कारण विद्या आंटींची सून माझ्याजवळ येऊन बसली होती. आता तू जे पाहिलेस त्यानंतर आणखी काही बोलण्याची गरज नाही. फक्त तू माझा बंदोबस्त कर. मी माझे सामान बांधते आहे. तिचे बोलणे ऐकताच मी तडफडत म्हणालो की देवासाठी आई, मला इतके लज्जित करू नको. कृपया तू कुठेही जाणार नाही. आणि त्या स्त्रीचे डोके मी आज ठीक करेन. ती माझ्यासाठी जरुरी असेल तर माझी आई ही मला खूप महत्त्वाची आहे. जर ती माझ्या आयुष्यात आहे तर फक्त तुझ्यामुळे. तू तिच्याशी माझं लग्न केलं नसतं तर मी तिच्यासोबत आयुष्य कसं व्यतीत केलं असतं. माझी आई मला समजावू लागली, पण मी तिला शांत केले. माझ्या आईशिवाय राहण्याचा विचारही मी करू शकत नव्हतो. थोड्या वेळ मी तिच्या जवळ बसलो आणि मग उठून स्नेहाच्या खोलीकडे गेलो. आज तिच्याशी स्पष्टपणे बोलण्याचा इरादा होता. मी खोलीत प्रवेश केला तेव्हा ती जमिनीवर बसून खूप रडत होती. मला पाहताच तिने माझे पाय धरले आणि अश्रू ढाळत म्हणाली की अजय, मला माफ कर. मी माझ्या कृत्यावर खूप लज्जित आहे. मला तुमच्या आईशी असे वागू नये होते. फक्त मला वाईट वाटते की त्या माझ्या जागी दुसऱ्याच्या सुनेचा जास्त आदर करतात. तुम्हीच सांगा, हे अन्याय नाही का? मी त्यांची सून आहे, त्या मला सून का समजत नाही? तर मी तिच्याकडे कटू स्वरात म्हणालो की कारण तुझे चारित्र्य चांगले नाही. जर तू सुनेच्या जागी त्यांची मुलगी बनलीस तर त्या तुला माझ्यापेक्षाही जास्त महत्त्व देतील. तू त्यांना सासूच्या रूपातच पाहतेस, हे चुकीचं आहे. तू कधीही त्यांना आई समजले नाहीस. नेहमी तू त्यांच्याशी उद्धटपणा करतेस. तू कधीही त्यांना आपले समजले नाहीस. तुझ्यात अजिबात आपलेपणा नाही. आज तू माझ्या आईवर हात उगारलास. ही वेळ आली आहे. ती पुन्हा माझे पाय धरत म्हणाली की मी माफी मागते. मी पुन्हा कधीही असे करणार नाही. कृपया मला माफ कर. तिचे रडणे पाहून मी शांत झालो. तरीही आईने मला कठोरपणे सांगितले होते की तू घाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस. म्हणून मी थांबलो. वेळ हळूहळू निघत होता. संपूर्ण रात्र माझी खूप विचित्र गेली. काही वेळ मी स्नेहाजवळ बसलो आणि मग आईजवळ आलो. त्यांचा एकच हट्ट होता की मला ओल्ड एज होममध्ये सोड. मला इथे राहायचं नाही. मी खूप कष्टाने तिला सावरले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वेळेआधी कामावर निघालो आणि स्नेहाला कठोरपणे सांगितले की आता तू आईशी वाईट वागणार नाहीस. मी तुझ्यासमोर हात जोडतो. माझ्या आईसाठी विनवणी करताना ती तयार झाली. मग मी स्टेशनवर आलो. मी स्टेशनमध्ये प्रवेश केला तेव्हा अचानक माझी नजर त्या बाकावर पडली जिथे मी काल एका स्त्रीला पाहिले होते, जी मला पाहून घाबरून गर्दीत हरवली होती. आणि योगायोगाने ती स्त्री अजूनही तिथेच बसली होती. डोळ्यात थकवा, डोक्यावर चादर, चेहऱ्यावर पांघरून. तिला पाहताच ती खूप त्रस्त आहे हे जाणवत होते. एका क्षणासाठी माझ्या मनात विचार आला की त्या स्त्रीजवळ जावे का, तिला विचारावे की काय कारण आहे, तू इतकी त्रस्त का दिसतेस. पण मी थांबलो. कदाचित माझ्या जाण्याने ती घाबरेल. पण तिला पाहून असे वाटत होते की मी त्या स्त्रीला कुठेतरी पाहिले आहे. मी बहाण्याने तिच्याकडे जाऊ लागलो. तेव्हा अचानक ती मला पाहून आपल्या जागेवरून उठली आणि दुसऱ्या बाजूला वळून बसली. त्या स्त्रीला पाहून मला विचित्र बेचैनी वाटत होती. तिला पाहून असे वाटत होते की काहीतरी आहे जे ती माझ्यापासून लपवत आहे. मी डोके हलवून माझ्या कामाकडे गेलो. पण असे वाटत होते की ती माझ्याशी काही बोलू इच्छिते. काहीतरी आहे जी ती माझ्यापासून लपवत आहे. सध्या मी माझ्या स्वतःच्या त्रासात इतका गुंतलो होतो की मला लक्ष देणं गरजेचं वाटलं नाही. काही वेळात ट्रेनची घोषणा झाली आणि ती निघाली. त्या स्त्रीवर मी एक भरपूर नजर टाकली आणि मग माझ्या ट्रेनमध्ये चढलो. वेळ हळूहळू निघत होता. माझी परत येण्याची वेळ साधारण 8 तासानंतर झाली. पण ती स्त्री अजूनही तिथेच बसली होती. माझे मन खराब होऊ लागले. ही स्त्री गेली का नाही? कालही इथे होती, आता देखील इथेच आहे. कालही इथेच होती, आता देखील इथेच आहे. आणि मी आजपर्यंत तिला काही खाताना पिताना पाहिले नाही. सध्या मी खूप थकलो होतो म्हणून माझ्या कॅबिनमध्ये गेलो. पण आता बेचैनी माझ्या अस्तित्वावर पसरली होती. काही विचार करून मी कंट्रोल रूमकडे गेलो आणि फुटेज पाहू लागलो.
ही स्त्री या काळात कुठे गेली होती की बसूनच राहिली? माझी कंट्रोल रूममधील एका माणसाशी चांगली ओळख होती. माझ्या विनंतीवर त्याने मला फुटेज दाखवले. असे वाटत होते की 8 तासांपासून ती स्त्री तिथेच उपाशी तर बसली होती. फक्त तीच जागा पाहत होती जिथून मी गेलो होतो. माझे मन आता अस्वस्थ होऊ लागले. ही कोण आहे? कदाचित ही माझ्या प्रतीक्षेत आहे का? इतका वेळ उपाशी माणसाची अवस्था खराब होते आणि तिच्या वेशाने हे स्पष्ट होत होते की ती कुठल्या तरी सभ्य घराण्याची आहे. पण तिच्या फाटलेल्या दुपट्ट्यावरून हेही जाणवत होते की ती गरीब घराण्याशी संबंधित आहे. काही क्षण मी तिथेच उभा राहिलो. त्या स्त्रीला फुटेजमध्ये पाहत राहिलो आणि मग काही विचार करून बाहेर आलो. आता त्या स्त्रीशी बोलण्याचा इरादा होता. मी एका प्रवाशाच्या रूपात त्या स्त्रीला विचारू इच्छित होतो की तुम्ही कोण आहात आणि इथे इतका वेळ का बसले आहात? जर काही त्रास असेल किंवा कोणाची वाट पाहत असाल तर मला सांगा, मी तुमची मदत करतो. मी बाहेर आलो तेव्हा ती स्त्री तिथे नव्हती. कदाचित ती आपल्या घरी गेली असावी. रात्रीचे 10 वाजत होते. मला थोड्या वेळाने पुढच्या ट्रेनसाठी निघायचे होते. पण अचानक माझा मोबाईल फोन वाजू लागला. मी फोन काढला तेव्हा समोरून विद्या आंटींचा कॉल येत होता. मी तात्काळ कॉल रिसीव्ह केला. मी काही बोलण्यापूर्वी त्यांचा रडवेला आवाज आला. तू कुठेही असशील तर लवकर रुग्णालयात ये. तुझ्या पत्नीने तुझ्या आईचे डोके फोडले आहे. तिची अवस्था खूप नाजूक आहे. मी तर तुला सांगितलेच होते की तुझ्या पत्नीकडे लक्ष दे. त्यांचे बोलणे ऐकून मला असे वाटले की माझ्या पायाखालील जमीन सरकली आहे. आकाश माझ्या डोक्यावर येऊन पडले आहे. आधी वडील गेले, आता आई. हा विचारच माझा आत्मा हादरवून गेला. मी काहीही न विचारता घरासाठी धावलो. फक्त एक मेसेज मी स्टाफला पाठवला की आपत्कालीन परिस्थितीत घरी जावे लागत आहे. माझ्याकडे इतका वेळ नव्हता की मी थांबेन, माझी गैरहजेरी नोंदवेन, मग जाईन. मी तात्काळ रुग्णालयासाठी निघालो. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला खूप त्रास होत होता. विचार करताना माझा जीव निघत होता. एक लांबचा प्रवास करून मी रुग्णालयात पोहोचलो. मला वाटेतच विद्या आंटींच्या मुलाने रुग्णालयाचा पत्ता पाठवला होता. मी आत प्रवेश केला तेव्हा रिसेप्शनवर माझी पत्नी उभी होती. मनात येत होते की तिचा चेहरा नोचून काढावा, तिला मारावे, पण सध्या मी तिला दुर्लक्षित केले. पुराव्याशिवाय मी कोणावरही आरोप करू शकत नव्हतो. मला माहीत होते की हे कृत्य तिनेच केले असेल, पण सध्या मी माझ्या आईकडे लक्ष देणे जास्त गरजेचे समजले. रिसेप्शनवर मी माझ्या आईबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी साईड फ्लोअरवर जाण्यास सांगितले. त्या ICU मध्ये होत्या. मी काही न विचारता वेड्याप्रमाणे वरच्या दिशेने धावलो. लिफ्टजवळ खूप गर्दी होती म्हणून मी थेट पायऱ्यांवरून गेलो. माझी अवस्था अशा माणसासारखी झाली होती की जर त्याला चांगली बातमी मिळाली नाही तर तो मरून जाईल. मी घाईघाईने तिथे पोहोचलो तेव्हा समोरच विद्या आंटी बसलेल्या दिसल्या. त्या खूप रडत होत्या. आईशी त्यांचा कमी वेळात इतका चांगला संबंध बनला होता. मला पाहताच त्या माझ्या गळ्यात पडल्या. तर मी म्हणालो की आई कशी आहे, कुठे आहे? त्या रडत म्हणाल्या की तुझी आई वाचली आहे. वरचा देव तुझ्या पत्नीला तिचा परिणाम दाखवेलच. पण मला विश्वास बसत नाही की कोणतीही स्त्री इतकी क्रूर असू शकते. माझी सून तुझ्या आईला दुपारचे जेवण देण्यासाठी आली होती. तिला ही गोष्ट इतकी वाईट वाटली की तिने तुझ्या आईवर हल्ला केला. देवाच्या कृपेने मी संध्याकाळी चहा घेऊन तुझ्या आईकडे गेले. मला काय माहीत होते की ती मला अशा अवस्थेत दिसेल. मी तात्काळ माझ्या मुलांना फोन केला आणि त्यांच्यासोबत रुग्णालयात आले. खूप खर्च झाला आहे बेटा, तू माझ्या मुलांना पैसे दे. माझ्याकडे पैसे असते तर मी तुला कधीही असे बोलले नसते. त्यांचे बोलणे ऐकून मी तात्काळ म्हणालो की होय आंटी, मी तुमचं नेहमी उपकार मानणार आहे. तुमचे एक एक पैसा परत करेन. माझी आई कशी आहे? त्या म्हणाल्या की आता बरी आहे. डॉक्टरांनी तिला ICU मध्ये ठेवले आहे. आज ती तिथेच राहील. सकाळी डिस्चार्ज होईल. तू आता तुझ्या पत्नीकडे थोडे लक्ष दे. त्यांचे बोलणे ऐकून मी डोके होकारार्थी हलवले आणि खाली आलो. माझी पत्नी अजूनही रिसेप्शन जवळ त्रस्त उभी होती. ती रडत होती. भीतीने भिंतीला लागत होती. मी काही बोलण्यापूर्वीच ती जमिनीवर बसली आणि कानावर हात ठेवून ओरडू लागली. त्यामुळे खूप गर्दी जमली. मी तिच्या जवळही गेलो नव्हतो. मला समजले की इथेही ती काही नाटक करेल. पण अचानक तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. तेव्हा मी घाबरून तिच्याकडे गेलो. ती मला पाहत म्हणाली की मला माफ कर. मी हे सर्व जाणून बुजून केले नाही.
हे सर्व माझ्याकडून अनावधानाने झाले. मी माझ्या कृत्यावर खूप लज्जित आहे. हे बोलताना अचानक ती माझ्या हातात बेशुद्ध झाली. मी तात्काळ तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तिची तपासणी झाली आणि मग डॉक्टरांनी जी गोष्ट मला सांगितली ती ऐकून मी थक्क झालो. ते म्हणाले की यांना मानसिक आजार आहे. त्या एका अशा आजारात आहे ज्याचा आता आयुष्यभर इलाज नाही. त्या मानसिक रुग्ण बनल्या आहेत. त्या स्वतःच्या मनाने गोष्टी विचार करून त्यावर प्रतिक्रिया देतात. जर कोणी बोलत असेल तर त्यांना वाटेल की तो त्यांच्याबद्दल वाईट बोलत आहे. जर कोणी त्यांच्या विरोधात गेला तर त्याबद्दल चुकीचे अर्थ काढतील. सध्या तुम्ही यांना मानसिक रुग्णालयात दाखल करा, कारण त्यांची तब्येत ठीक नाही. त्या दुसऱ्यालाही नुकसान पोहोचवू शकतात. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे स्तब्ध झालो. मला समजतच नव्हते की मी कशी प्रतिक्रिया द्यावी. म्हणजे माझ्या पत्नीचे वागणे यामुळेच खराब होत होते की ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे. काही वेळ मी काहीच बोललो नाही, पण मग डोके हलवून शांतपणे तिथून निघालो. सध्या मी माझ्या पत्नीच्या घरच्यांशी बोलू इच्छित होतो आणि त्या स्त्रीशी संबंध संपवू इच्छित होतो. ती वेडी होती की नाही याने मला काही फरक पडत नव्हता, पण आता मी तिच्याशी कोणताही संबंध ठेवू शकत नव्हतो. तिने माझ्या आईवर हात उगारला आणि मी मरूनही हे विसरू शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला सुट्टी मिळाली. मी दुसऱ्या दिवशी तिच्या घरच्यांशी बोललो आणि तिला पाठवून दिले. 2 दिवस मी आईची सेवा केली आणि मग एक विश्वासू सक्षम बाईला आईसोबत ठेवून मी माझ्या कामावर निघालो. मला माझ्या मुलाचा खेद वाटत होता, पण मी काय करणार, मी मजबूर होतो. आजही नेहमीप्रमाणे स्टेशनवर खूप गर्दी होती, पण माझी नजर त्या बाकावर पडली तेव्हा यावेळी मी माझ्या जागेवरून हललोच नाही. ती मुलगी आजही तिथेच बसली होती. काही विचार करून मी थेट एका दुकानात गेलो. तिथून चहा आणि ब्रेड घेतला आणि त्या स्त्रीकडे गेलो. नकळे तिने काही खाल्ले होते की नाही, पण मला आता बेचैनी वाटू लागली होती. मी तिच्या जवळ पोचलो तेव्हा ती गडबडली आणि उठून जाऊ लागली. तेव्हा मी एकदम म्हणालो, मॅडम थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी अनेक दिवसांपासून तुम्हाला इथे बसलेलं पाहतो. अनेक ट्रेन इथून निघून गेल्या, पण तुम्ही कोणत्याही ट्रेनमध्ये चढला नाही. तुमचं कोणी नातेवाईक आलं नाही. तुम्ही उपाशी तरसलेले इथे बसलेले आहात. तुम्हाला पाहून असे वाटते की मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आहे. तुम्ही कोण आहात? तिने अचानक माझ्याकडे पाहिले तेव्हा मला माझे हृदय जोरात धडकत असल्याचे जाणवले. मी काही बोलण्यापूर्वी ती माझा हात धरून म्हणाली की खरंच तुम्ही मला ओळखलं नाही? तिचा आवाज ऐकून मला धक्काच बसला. तिने माझ्यासमोर आपला दुपट्टा काढला आणि पुढचा क्षण माझ्यासाठी मृत्यू समान होता. समोर कोणी दुसरे नव्हते तर माझी मंगेतर उभी होती. तिच्याबद्दल अफवा पसरवली होती की ती मरण पावली आहे, पण ती जिवंत आणि सुखरूप माझ्या समोर उभी होती. काही क्षण मी बोलूच शकलो नाही. मी काही बोलण्यापूर्वी ती म्हणाली की तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मेलेली स्त्री जिवंत कशी झाली. तुमच्या आईची पसंत तुमच्या समोर कशी उभी आहे. मी डोके होकारार्थी हलवले तेव्हा ती म्हणाली की मी इथे अनेक दिवसांपासून तुमच्याशी बोलण्यासाठी येत आहे, पण तुम्हाला पाहताच माझी हिंमतच होत नाही. अनेक वर्षांपासून मी एका माणसाच्या कैदेत होते. तो माझ्यावर अत्याचार करायचा. बोलायला गेले तर त्याने संपूर्ण कुटुंबासमोर माझ्याशी लग्न केले होते, पण तो मला घेऊन निघून गेला. मला वाटले की कदाचित त्याला एकटे राहणे पसंत आहे, पण तिथे जाऊन त्याने मला जी बातमी दिली ती ऐकून मी थक्क झाले. तो अशा प्रकारे स्त्रियांशी लग्न करायचा आणि मग त्यांना त्रास द्यायचा, नंतर त्यांना विकायचा, काहींचा खूनही करायचा. पण त्या माणसाला माझ्यावर प्रेम झाले होते म्हणून त्याने मला मारले नाही, पण एका खोलीत कैद केले. माझ्या डोळ्यांसमोर अनेक मुली मृत्यूला भेटल्या आणि मी काही करू शकले नाही. पण म्हणतात ना की वाईट गोष्ट जास्त दिवस टिकत नाही. माझी भेट एका माणसाशी झाली होती. त्याच घरात तो माल खरेदी करण्यासाठी आला होता. माझ्या डोळ्यांनी त्याच्यावरही प्रेम केले होते आणि या प्रेमाच्या बदल्यात त्याने मला तिथून मुक्तता दिली. पण मी त्याला फसवून थेट पोलीस स्टेशनला गेले आणि त्या सर्वांविरुद्ध तक्रार दाखल करून त्यांच्या संपूर्ण टोळीला पकडले. पण तुझ्यापर्यंत पोहोचण्यात मला खूप वेळ लागला. त्या वर्षांमध्ये मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले. मला माहीत नाही की आता तुझे लग्न झाले आहे की नाही, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तो साखरपुडा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तू तो मोडलास हे मला माहीत आहे, पण आता तू आपले वचन पूर्ण करशील का?
ती हे बोलत होती आणि मी दगडासारखा त्या मुलीचे बोलणे ऐकत होतो. मला आठवत होते जेव्हा ती मरण पावल्याची बातमी आली होती, माझी आई खूप रडली होती. सायली माझ्या आईला खूप आवडायची. काही क्षण मी शांत राहिलो. मग तिच्या घरच्यांबद्दल विचारले. तेव्हा तिने अतिशय दुःखी स्वरात सांगितले की तिचे घरचे तिच्याशी संपर्क ठेवू इच्छित नाहीत. त्यांना भीती वाटते कारण मी त्या टोळीत राहून आले आहे जी लोकांचा खून करते. मग तू मला स्वीकारशील की तूही मला नाकारशील? मला समजत नव्हते की मी काय निर्णय घ्यावा. पण ज्या त्रासातून माझी आई जात होती त्यावेळी जर तिला मनापासून हवी असलेली स्त्री मिळाली तर ती बरी होऊ शकते. मी त्या क्षणी होकार दिला आणि त्याच कारणासाठी तिला घेऊन घरी आलो. आईने जेव्हा सायलीला पाहिले तेव्हा ती खूप रडली. तिला गळ्यात घेतले आणि माझे लग्न साधेपणाने तिच्याशी झाले. दुसऱ्या दिवशी माझी सासू माझ्या मुलाला माझ्याकडे सोपवून निघून गेली. स्नेहाला मी आधीच घटस्फोट दिला होता. ती तोंड करत निघून गेली आणि म्हणाली की आता आम्हाला तुमच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. तर मीही माझ्या मुलाला स्वीकारले आणि नंतर मला कळाले की स्नेहाला कोणताही मानसिक आजार नव्हता. हे सर्व तिच्या घरच्यांचा एक डाव होता. डॉक्टरला विकत घेणे, त्यांच्या तोंडून हे शब्द काढणे, हे सर्व त्यांच्या घरच्यांच्याच नियोजनाचा भाग होता. त्या स्त्रीला माझ्या आईशी विनाकारण चिडायला आवडायचे. अशा स्त्रिया नेहमी एकट्याच राहतात. मी आता या मुलीसोबत सुखी आहे. ती खूप चांगली आणि सभ्य आहे. तिने माझ्या आईलाही सांभाळले, माझ्या मुलाला मायेचा आधार दिला. आता ती गरोदर आहे. लवकरच आम्ही आईवडील होणार आहोत. आता वरच्याकडे प्रार्थना आहे की माझ्या आयुष्यात फक्त सुखच असावे. मी आता तुम्हा सर्वांना हेही सांगू इच्छितो की तुम्ही पत्नीला आईपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. इतके आंधळे होऊ नका की तुमची आई त्रासातून जात आहे आणि तुम्ही फक्त पत्नीकडेच पाहत आहात. कधीही आईच्या जागी पत्नीला येऊ देऊ नका. सायलीच्या येण्याने या घरात पुन्हा जणू जीव आला होता. पूर्वी ज्या भिंती शांत होत्या, ज्या स्वयंपाकघरात फक्त भांड्यांचा आवाज घुमायचा, तिथे आता हास्याचे सूर येऊ लागले. आईच्या चेहऱ्यावर आता थकव्याऐवजी शांती होती. त्या नेहमी म्हणायच्या की मला वाटते माझी मुलगी परत आली आहे. आणि जेव्हा त्या असे बोलायच्या तेव्हा सायली काही न बोलता त्यांच्या मांडीवर डोके ठेवायची. ते क्षण इतके शांत आणि सुंदर असायचे की माझे मन फक्त त्यांना पाहून भरून यायचे. सायलीचे वागणे आता पूर्णपणे बदलले होते. ज्या मुलीने कधी नात्यांवर विश्वास गमावला होता ती आता नात्यांची मालकीण बनली होती. सकाळी लवकर उठणे, आईच्या औषधाची वेळ पाळणे, मग माझ्या मुलासाठी नाश्ता तयार करणे, ती सर्व काही इतके आपुलकीने करायची की ती तिच्यासाठी जबाबदारी नव्हती तर मनाचं समाधान होतं. कधी कधी मी दारामागे उभा राहून तिला फक्त पाहत राहायचो. तिच्या प्रत्येक कृतीत एक विचित्र नम्रता होती. जणू ती आपल्या भूतकाळातील चुकांची भरपाई प्रत्येक छोट्या कामातून करू इच्छित होती. एकदा मी ऑफिसमधून परतलो तेव्हा पाहिले की आई आणि सायली अंगणात बसल्या होत्या. आईच्या मांडीवर जुना अल्बम उघडा होता आणि दोघी जुन्या फोटोंकडे पाहून हसत होत्या. आई तिला माझ्या लहानपणाचे फोटो दाखवत होत्या. पहा, हा तुझा अजयचा पहिल्या शाळेचा दिवस होता आणि हा जेव्हा त्याने सायकल शिकवताना पडला होता. सायली प्रत्येक फोटो लक्षपूर्वक पाहत होती. जणू त्यात माझ्या आयुष्याचा प्रत्येक पैलू समजून घ्यायचा होता. ती हलक्या हास्यात म्हणाली की आई, आता मला वाटते की मी यांना लहानपणापासून ओळखते. आईने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या की बेटा, जर तू आधी असतीस तर कदाचित माझ्या मुलाचे आयुष्य इतके अपूर्ण राहिले नसते. त्यांचे बोलणे ऐकून माझे मन भरून आले. मी शांतपणे दारात उभा होतो आणि मला वाटले की जणू वरचा देव मला ती शांतता देत आहे ज्याची मी कित्येक काळापासून वाट पाहत होतो. कधी कधी माणसाला नवीन सुख मिळवण्यापेक्षा जुन्या त्रासांपासून शांतता मिळणे जास्त गरजेचे असते. आणि आता मला ती शांतता मिळाली होती. वेळ निघत गेली. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलले. सायलीच्या चेहऱ्यावर आता एक नवी चमक होती. ती थकायची खरी, पण तिच्या चेहऱ्यावर तक्रारीचा लवलेशही नव्हता. कधी कधी आई तिला रागवायच्या की इतके काम करू नकोस बाई, पण ती हसत म्हणायची की आई, जेव्हा मी काम करते तेव्हा तुम्हाला हसताना पाहते, त्यातच माझा थकवा उतरतो. एका संध्याकाळी ऑफिसमधून परतताना मी तिला बाल्कनीत बसलेली पाहिली. ती हात पसरवून आकाशाकडे पाहत होती. संध्याकाळचा सूर्य हळूहळू मावळत होता
आणि त्याच्या किरणांनी तिचा चेहरा सोनेरी बनवला होता. मी तिच्याजवळ शांतपणे उभा राहिलो. ती हसली आणि म्हणाली की माहीत आहे अजय, जेव्हा मी कैदेत होते तेव्हा आकाश पाहण्याची खूप इच्छा व्हायची. तिथे फक्त भिंती होत्या, कोणताही प्रकाश नव्हता, फक्त अंधार. मी विचार करायचे की जर कधी बाहेर पडले तर सर्वप्रथम सूर्यप्रकाशात बसे. तिच्या आवाजात एक विचित्र शांतता आणि दुःख दोन्ही होते. मी तिच्याकडे पाहिले आणि हळूच म्हणालो की आता हे आकाश तुझे आहे सायली, आता कोणतीही भिंत तुला रोखू शकत नाही. ती हसली. त्या हास्यात समाधान होते, पण त्याचबरोबर ते दुःखही होते जे कोणाला दिसत नव्हते. पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की सायली आई होणार आहे, ती बातमी ऐकून घरात पुन्हा प्रकाश पसरला. आईच्या डोळ्यातून सुखाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी सायलीला गळ्यात घेतले आणि म्हणाल्या की आता तर माझ्या नातवाच्या पावलांचा आवाजही ऐकू येऊ लागला आहे. सायलीचे डोळे खाली झुकले होते, पण त्यात चमक होती. जणू ती प्रथमच स्वतःवर विश्वास ठेवत होती की तीही या घराचा सुखाचा भाग आहे. त्या रात्री मी तिच्या जवळ बसलो होतो. तिने माझा हात धरला आणि अगदी हळूच म्हणाली की अजय, जर माझ्यासोबत काही झाले तर आईची आणि मुलाची काळजी घ्या. मी तिचे बोलणे तात्काळ तोडले. अशा गोष्टी बोलू नकोस. ती म्हणाली की नाही, ऐक, मी खूप दुःख पाहिले आहे. कधी कधी भीती वाटते की सुख माझ्या नशिबात नाही. मी तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणालो की आता भीतीची कोणतेही कारण नाही. आता तुझे नशीब मी आहे आणि मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. ती हसली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू माझ्या हातावर पडले. मी त्या अश्रूंना माझ्या बोटांनी पुसले आणि मनातच वचन दिले की काहीही झाले तरी आता तिला दुःख होऊ देणार नाही. अशा रीतीने वेळ निघत गेली आणि प्रसूतीचा दिवस आला. रात्रभर मी रुग्णालयाच्या बाकावर बसलो होतो. आई माझ्या शेजारी होती. प्रत्येक वेळी जेव्हा प्रसूती कक्षाचे दार उघडायचे तेव्हा मी श्वास रोखायचो. जेव्हा नर्स बाहेर आली आणि हसत म्हणाली की अभिनंदन, मुलगा झाला आहे, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले. आई रडू लागली, सायलीसाठी प्रार्थना करू लागली. जेव्हा मी प्रथम माझ्या मुलाला हातात घेतले तेव्हा असे वाटले की माझ्या आयुष्याचा सर्व अपूर्णपणा पूर्ण झाला आहे. सायलीने मला पाहिले, हसले आणि म्हणाली की पहा, हे तुमच्या वाटेचे सुख आहे. मला वाटायचे की मी या जगात फक्त दुःख वाटण्यासाठी आले आहे, पण आता वाटते की वरच्याने मला शांतता परत करण्यासाठी पाठवले आहे. मला समाधान देण्यासाठी पाठवले आहे. तिचे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले. मी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणालो की तू माझ्या घराची रौनक आहेस. सायली, तुझ्याशिवाय हे घर पुन्हा अंधारात बुडाले असते. आता वर्ष निघून गेली आहेत. माझा मुलगा मोठा झाला आहे आणि आईच्या मांडीवर खेळत असतो. सायली दररोज सकाळी अगदी आधीप्रमाणे आईच्या खोलीत जाते. त्यांचे केस बनवते, त्यांना हसवते. कधी कधी मी फक्त त्यांना पाहत राहतो आणि विचार करतो की ही तीच मुलगी आहे जिला जगाने नाकारले होते आणि आज तीच माझे जग आहे. तिने माझ्या आईला मायेचं सुकून दिला, माझ्या मुलाला मायेचा आधार आणि मला ते आयुष्य दिले ज्याची आशाही नव्हती. आज जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा फक्त इतकेच समजते की कधी कधी नाते तुटल्यानंतरच खरे बनतात. आणि जेव्हा एखादी स्त्री आपल्या सर्व दुःखांसह घर सांभाळते तेव्हा समजावे की ती फक्त पत्नी नव्हे तर वरदान आहे. आता दिवस आधीसारखे राहिले नव्हते. घरात आता प्रत्येक सकाळ ताजेपणा घेऊन यायची. आईच्या हास्याने दिवसाची सुरुवात व्हायची. सायलीच्या हाताने बनवलेल्या चहाचा सुगंध संपूर्ण घरात पसरायचा आणि माझा मुलगा आपल्या तोतऱ्या बोलण्यात आई आजी म्हणत इकडे तिकडे धावत फिरायचा. कधी कधी असे वाटायचे की खरोखरच वरच्या देवाने माझ्या प्रत्येक अपूर्ण प्रार्थनेचे उत्तर दिले आहे. सायली आता फक्त माझी पत्नी राहिली नव्हती, ती आता या घराची शांततेने भरलेली कथा बनली होती. आई नेहमी म्हणायच्या की आता मला भीती वाटत नाही बेटा. जर मी उद्या नसले तरी मला माहीत आहे की माझी सून या घराला मायेप्रमाणे सांभाळेल. आणि मी प्रत्येक वेळी म्हणायचो की आता तर घरात 2 आया आहेत, एक तुम्ही आणि एक ती. हे ऐकून दोघी एकमेकींकडे पाहून हसायच्या. संध्याकाळी आम्ही सर्व छतावर बसायचो. सायली आपल्या मुलाला मांडीवर घेऊन आकाशात तारे मोजण्याचा प्रयत्न करायची आणि मी फक्त तिला पाहत राहायचो. तिच्या चेहऱ्यावर उतरलेली शांती मला नेहमी काहीतरी शिकवायची. तिने मला समजावले की शांती संपत्तीने मिळत नाही तर नात्यांच्या उभेने मिळते.
आणि कदाचित याच कारणामुळे आज मला आयुष्य सुंदर वाटते. कधी कधी सायली खिडकीजवळ उभी राहून आकाश पाहायची आणि हळूच म्हणायची की आता मी पूर्ण आहे अजय, आता मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. आणि मी मागून जाऊन तिच्या खांद्यावर डोके ठेवायचे. ते क्षण इतके शांत असायचे की जणू वेळ थांबला होता. त्यावेळी ना भूतकाळ होता ना भीती, फक्त आमच्या श्वासांचा आवाज आणि त्यांच्यातील शांतता. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी जेव्हा सर्व झोपायचे तेव्हा मी माझ्या खोलीचा दिवा बंद करून अंगणात उभा राहायचे. हवेत तोच ओळखीचा सुगंध होता ज्यात शांतता बसलेली होती. आईच्या प्रार्थना, सायलीचे हास्य आणि मुलाची खिदळत हसणे यांनी मिळून आता माझे विश्व बनले होते. या कथेतून मिळालेली सर्वात मोठी शिकवण अशी आहे की नाते फक्त नाव, कायदा किंवा रीतिरिवाजांनी बनत नाहीत, तर प्रेम, समज आणि आपलेपणाने बनतात. आयुष्यात कधी कधी आपण आपल्या जवळच्या लोकांशी छोट्या मोठ्या भांडणांमुळे, रागामुळे किंवा गैरसमजामुळे चुकीचे वागतो. पण जर आपण त्यांना समजले आणि त्यांच्यासाठी मन मोकळे केले तर तुटलेले नाते पुन्हा मजबूत होऊ शकतात. माफी मागणे आणि एकमेकांना संधी देणे ही कोणत्याही नात्याची खरी ताकद आहे. प्रत्येकाकडून चुका होतात, पण प्रेम आणि आपलेपणाने त्या सुधारता येतात आणि घरात सुख परत येते. खरे सुख आणि आनंद बाहेरील संपत्ती, प्रसिद्धी किंवा कोणत्याही गोष्टीतून मिळत नाही. खरे सुख घरात, आपल्या कुटुंबात, मुलांच्या हास्यात, आईवडिलांच्या आशीर्वादात आणि जीवनसाथीच्या हास्यात असते. जर आपण आपल्या माणसांसाठी वेळ आणि प्रेम काढतो, त्यांची मदत करतो, त्यांचे दुःख समजतो आणि त्यांची साथ देतो, तर प्रत्येक अडचण हळूहळू हलकी वाटू लागते आणि मनात शांतता भरते. भूतकाळ कितीही दुःखदायक असला तरी त्याचा सामना करणे आणि त्यातून शिकणे खूप महत्त्वाचे आहे. जे लोक आपल्या भूतकाळापासून घाबरतात किंवा त्यापासून पळतात ते कधीही पूर्णपणे सुखी राहू शकत नाहीत. सायलीप्रमाणे जर माणूस आपल्या जुन्या भीती आणि दुःखांचा सामना करतो तर तो मजबूत बनतो आणि आयुष्यात नवे सुख मिळवू शकतो. प्रेम आणि आपलेपणा कधीही संपत नाही. जर आपण आपल्या कुटुंबासाठी आणि जीवनसाथीसाठी उभे राहतो, त्यांचे दुःख समजतो आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांची साथ देतो, तर प्रत्येक अंधार आपोआप प्रकाशात बदलतो. सुख आणि विश्वास हळूहळू येतात आणि त्यांना मिळवण्यासाठी धैर्य, समज आणि खरे प्रेम आवश्यक आहे. खरे प्रेम आणि कुटुंब फक्त चांगल्या वेळी साथ देण्यासाठी नसतात, तर कठीण काळातही एकमेकांचा आधार बनण्यासाठी असतात. जेव्हा आपण आपल्या माणसांसाठी उभे राहतो, त्यांचे दुःख समजतो आणि त्यांच्यासाठी स्वतःला समर्पित करतो, तेव्हा आयुष्य खरोखर पूर्ण सुखी आणि शांततेने भरलेले असते. या कथेचा सर्वात मोठा उद्देश हाच आहे की प्रेम, आपलेपणा आणि कुटुंबाची ऊब हीच आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. यांना समजणे, निभावणे आणि त्यांच्यासाठी जगणे हेच खरे सुख आहे. या गोष्टीत प्रत्येक अडचण, दुःख आणि त्रासातही आपापल्या सुखी राहण्याचे कारण देतात. जर आपण आपल्या नात्यांना समजतो, त्यांच्यासाठी वेळ काढतो आणि आपले प्रेम मनापासून निभावतो, तर आयुष्य नेहमीच सुख, शांतीने भरलेले असते. खरोखर जर आपण आपले नाते समजतो आणि प्रेमाने निभावतो, तर आयुष्य नेहमीच सुख आणि समाधानाने भरलेले बनवता येते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.